श्रीपाद राजा शरण प्रपत्ते। दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। कधी वाटतं या आयुष्यात आपण किती काही गमावतोय। शांती नाही, समाधान नाही, आणि जे ते पाहावं ते दुःखाचं सावट। पण त्या क्षणी जेव्हा मन पूर्णपणे तुटलेलं असतं, तेव्हा एकच आशा उरते, ते म्हणजे फक्त आपले गुरु। असं म्हणतात की श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचं स्मरण आणि त्यांच्या अध्यायाचं श्रवण केलं की कर्माचं कोडं सुटतं, दुःखाचं ओझं हलकं होतं आणि आयुष्य नव्याने उमलतं। आज आपण वाचणार आहोत त्या परम करुणामूर्ती श्रीपाद श्री वल्लभांचा अध्याय, जो केवळ एक गोष्ट नाही तर एक अनुभव आहे, कृपेचा, श्रद्धेचा आणि निस्सीम प्रेमाचा। हा अध्याय फक्त कानाने ऐकू नका, मनाने अनुभवायला शिका। जेव्हा तुम्ही हे अध्याय मनाने ऐकता, शेवटपर्यंत ऐकता, तेव्हाच तुम्हाला प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त होतो। म्हणून शेवटपर्यंत न वगळता ऐका। प्रभूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका। तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जातील, एवढी शक्ती त्यांच्या नामात आहे। सुबैया श्रेष्ठींनी आपले ध्यान संपवले आणि शंकर भटाकडे पाहून म्हणाले, महोदय, तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता, हे माहीत आहे का? अनुसया माते समान असलेली सुमती महाराणी शनी प्रदोष व्रत अति श्रद्धेने करीत असे। त्याच पुण्य प्रभावाने श्री दत्त प्रभू तिच्या उतरी श्रीपाद श्री वल्लभाच्या रूपाने अवतरले। योग साधनेत असताना अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रातून एकाएक योग ज्योती प्रकट झाली आणि त्या दोन दिव्य ज्योतींचा संयोग होऊन ते तेज सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले। ही एक अकालनीय दैवी योग प्रक्रिया होती। त्यानंतर 9 महिन्यांनी केवळ ज्योती रूपाने श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला। केवळ 2 वर्षाचे बालक असतानाच त्यांच्या असंख्य लीला पिटिकापुरम वासियांनी अनुभवल्या। अर्थात सर्व देव देवता स्वरूप असलेल्या दत्तप्रभूंना अशक्य ते काय। प्रभूंच्या लीलांचे स्मरण केले तरी सर्व पातकांच्या राशी सहज नाश पावतात। श्रीपादांच्या जन्मानंतर अप्पलराज आणि सुमती या दाम्पत्यास 3 कन्याही झाल्या। श्रीपादांच्या पाठची बहीण विद्याधरीचा विवाह मल्लादी घराण्यातील चंद्रशेखर या सत्शील ब्राह्मणाशी झाला, तर दुसरी भागिनी राधेचा विवाह विजयवाटिका या क्षेत्रातील विश्वनाथ कृष्ण अवधलू या विद्यासंपन्न विप्राशी, आणि सर्वात धाकटी बहीण सुरेखाचा विवाह मंगलगिरी येथील तडप्पल्ली दत्तात्रेय अवधानू नावाच्या वेदपारंगत विजाशी झाला। श्रीपाद श्री वल्लभांचा आपल्या आजोबा म्हणजेच बापन्नचार्युलू बरोबर विशेष स्नेहसंबंध होता। आपण दत्त अवतार आहोत हे सिद्ध करणाऱ्या अनेक लीलांची त्यांनी आपल्या आजोबांना अनुभूती दिली होती। शंकरा, 2 भुवयांच्या मध्यबिंदूवर आज्ञाचक्र असते, हे तर तुला ज्ञात आहेच। योगी अवतारी महापुरुषांचे हे ज्ञान केंद्र त्यांच्या अतिइंद्रिय दृष्टीमुळे विकसित झालेले असते। याचमुळे ते भूत, वर्तमान, भविष्य जाणू शकतात। असेच एकदा श्रीपादांनी बापन्नचार्युलूच्या भूमध्यात स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारासंबंधी अभिज्ञान दिले। आपल्या आजोबांचे आज्ञाचक्र जागृत करून श्रीपाद प्रभू म्हणाले, तुम्हाला संन्यास आश्रम स्वीकारण्याची मनीषा आहे हे मी जाणतो, परंतु ह्या सृष्टीचक्राच्या मी केलेल्या संकल्पनानुसार या किंवा पुढच्या जन्मी देखील हे शक्य नाही। यास्तव माझा पुढील अवतार मी तुमचे हे रूप घेऊन तुमची कर्मबंधने, वासना आदीचा नाश करणार आहे। तेव्हा समाधीमग्न झालेल्या बापन्नचार्युलूंना काही क्षणासाठी हिमालयात कठोर तप करणाऱ्या बाबाजींचे दर्शन झाले।
पुढच्या क्षणी ते प्रयाग या महाक्षेत्रातील त्रिवेणी संगमावर स्नान करीत असल्याचे दिसले. काही वेळात तेथेच श्रीपाद वल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले. त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले. काही वेळात तेथेच श्रीपाद वल्लभ दिसू लागले आणि बघता बघता ते स्वरूप कुकडेश्वराच्या स्वयंभू दत्तमूर्तीत विलीन झाले. त्याच मूर्तीने अवधूत स्वरूप धारण केले आणि बापन्न चारुलूंची दुहिता सुमती महाराणींकडून भिक्षा स्वीकारली. त्याच अवधूताने श्रीपाद वल्लभांचे बाल स्वरूप घेतले आणि ते सुमती महाराणींच्या मांडीवर हसू खेळू लागले. क्षणार्धात ते तान्हे बाळ एका षोडश वर्षीय युवक दिसू लागले. दोन नद्यांच्या संगमावर आपल्या शिष्यांसहित अनुष्ठान करीत असलेला तो संन्यासी स्वरूपातील तेजस्वी हुबेहूब बापन्न चारुली सारखा दिसत होता. बापन्न आर्याकडे पाहून मंद स्मित करीत तो योगी म्हणाला, मला नृसिंह सरस्वती असे म्हणतात. मी गंधर्वपूर येथे वास करतो. इतके बोलून ते नदीतील पुष्प असनावर बसून श्रीशैल्यास गमन करते झाले. तेथील कर्दळीवनात अनेक शतके तपश्चर्या करून पुन्हा एकदा ते जनकल्याणासाठी कैपिनधारी वृक्ष तपस्वी वेशात अवतरित झाले. आपण श्री स्वामी समर्थ असल्याचे सांगून त्यांची प्राणशक्ती वटवृक्षात विलीन झाली आणि त्यांचे दिव्य स्वरूप श्री शैल्या येथे मल्लिकार्जुन शिवलिंगात अदृश्य झाले. त्याच वेळी त्या शिवलिंगातून देववाणी ऐकू आली, बापन आर्य, तू केलेला अध्वर्य तत्वाने श्री शैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला आहे. त्याचेच फळ स्वरूप म्हणून तुला त्रिमूर्ती दत्तात्रेयाचे स्वरूप असणारा मी श्रीपाद वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ या तीन रूपाचे दर्शन देऊन अनुग्रहित करत आहे. अष्टभाव जागृत झालेले बापन्न आर्य सत्तीत होऊन नमन करीतच होते. त्या क्षणी ते समाधीतून बाहेर आले आणि काय आश्चर्य, 3 वर्षाचा अतिशय लोभस श्रीपाद त्यांच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता. समाधी अवस्थेत आलेल्या त्या दिव्य अनुभवाने आपले जीवन जणू सार्थक झाले आहे असे त्यांना वाटले आणि अतिशय वात्सल्यतेने त्यांनी आपल्या नातवास कवटाळले. बापन्न आर्य आणि अप्पलराज शर्मा या दोघांच्याही घरी अग्निहोत्र करीत असत. साधारणपणे शमी अथवा पिंपळाची काष्टे अग्निकुंडात ठेवून अग्नीची पूजा करतात. मात्र बापन्न आर्य आणि अप्पलराज हे दोघेही समिधा अग्निकुंडात घालून केवळ वेद मंत्र उच्चारण करून अग्नी निर्माण करीत असत. त्या दिवशी मात्र बापन्न आर्युलनी अनेकदा वेद मंत्र म्हणूनही अग्नी प्रकट झाला नाही. बापन्न आर्य अगदीच हताश झाले. तेथेच खेळत असलेल्या बाळ श्रीपादांनी आपल्या आजोबांची ती अवस्था पाहिली आणि अग्निकुंडाकडे दृष्टिक्षेप करत म्हणाले, अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या देवकार्यात तू अडथळा आणू नये अशी माझी तुला आज्ञा आहे. तत्क्षणीच अग्निकुंडात अग्नी प्रचलित झाला. हा चमत्कार पाहून बापन्न आर्य दिग्मूढ झाले. दुसऱ्या एका प्रसंगी बाळ श्रीपादांनी आपल्या मातुळ आजोबांना त्यांच्या पूर्वजन्मासंबंधीची एक कथा सांगितली. कृतयुगात बापन्न आर्युलू हे लाभात नामक महर्षी होते. त्यांचा मंगल महर्षी नावाचा एक शिष्य होता. एकदा दर्भ कापताना चुकून त्याच्या हाताला जखम झाली आणि त्यातून रक्त वाहू लागले. मात्र त्या रक्ताची गाठ होऊन त्यातून सुगंधित अशी विभूती निर्माण झाली. ते पाहून त्या शिष्याला आपणास सिद्ध अवस्था प्राप्त झाली असा अहंकार निर्माण झाला. तेव्हा श्री महादेव तेथे अवतीर्ण झाले. मंगल महर्षीकडे पाहत त्यांनी स्वतःचा हस्त सहजच वर केला अन हिमगिरीवरून बर्फ पडावा तशी विभूती शिवाच्या हातातून पडू लागली. सदाशिव गंभीर स्वरात म्हणाले, त्रेतार युगात भरद्वाज ऋषी पिटिकापुरम येथे सवितृकाठक यज्ञ करतील. त्या महाचयनामध्ये उत्पन्न झालेल्या विभूतीपैकी केवळ लव मात्र विभूती मी तुला दाखविली.
श्री शंकराचं हे बोलणे ऐकून मंगल महर्षीचे गर्भहरण झाले आणि त्याने प्रभूंना साष्टांग नमन केले. पिटिकापुरम या क्षेत्राचे असे महात्म्य आहे. श्रीपादांचे असे कितीतरी अनकालनीय आणि दैवी चमत्कार पापन्न आर्य व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी अनुभवले होते. एके दिवशी नृसिंह वर्मा बाळ श्रीपादांना आपले शेत आणि इतर जमीन दाखवण्यासाठी आपल्या घोड्यागाडीतून घेऊन गेले. त्यांच्या सुपीक शेतात विविध प्रकारची पिके, भाज्या आणि फळाचे उत्पन्न होत असे. मात्र एका शेतातील दोडक्याचा वेळ बहरत नसे. कधी काळी चुकून एखादे फूल आले तरी ते एकतर गळून जाई अथवा सुकून जायचे. त्यातूनही त्या वेळीस एखादे फळ आले तर ते अतिशय कडवट असे आणि कोणीही खाऊ शकत नसे. नृसिंह वर्माने तो दोडक्याचा वेळ बाळ श्रीपादांना दाखवला आणि म्हणाले, श्रीपादा, या वेळीचे दोडके नेहमीच कडू निघतात. बरे, त्यावर हसत श्रीपाद उत्तरले, आजोबा, ही भूमी अतिशय पवित्र असून पुरातन काळी अनेक दत्त उपासक येथे साधना करीत होते. श्री दत्तात्रयाचे बाल स्वरूप असलेल्या माझ्या पदस्पर्शासाठी ही धरणी माता आतुर झाली होती. तिचे हे मागणे तिच्या भाषेत आपणास सांगत होती. आज या भूमातेची प्रार्थना फळास आली आणि तुम्ही मला येथे घेऊन आलात. यापुढे या वेळीस उत्तम प्रकारचे दोडके येतील. बाळ श्रीपादांचे हे वरदप्रद बोलणे ऐकून नृसिंह वर्मा अतिशय आनंदित झाले आणि कृतज्ञतेने म्हणाले, प्रभो, आपल्या कृपादृष्टीमुळेच यापुढे 14 दोडके या शेतात उत्पन्न होतील, यात काहीच शंका नाही. मात्र माझी एक प्रार्थना आहे, आपण या दोडक्याचा प्रसाद म्हणून स्वीकार करावा. त्यांचा भक्तिभाव जाणून श्रीपाद प्रभूंनी स्वीकृती देत म्हणाले, आजोबा, आमच्या घरी सर्वांनाच दोडक्याचे वरण आवडते. तुम्ही तयार झालेले दोडके आमच्या घरी पाठवा, मी ते अवश्य ग्रहण करेन. नवलाईची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगानंतर त्या वेलीस अतिशय रुचकर असे भरपूर दोडके येऊ लागले. बाळ श्रीपाद नृसिंह वर्माच्या शेतातून खेळत बागडत फिरू लागले. थोड्या वेळाने तेथे आसपासच्या पहाडावर राहणारे काही भिल्ल युवक युवती आले. ग्रामस्थ त्यांना चेंचू असे संबोधत असत. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंना भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी नृसिंह वर्मांना श्रीपादांच्या मुखमंडळाभोवती दिव्य तेजोलय दिसले. त्यांच्याकडे मंद स्मित करून प्रभू म्हणाले, आजोबा, हे चेंचू लोक नृसिंह अवताराशी निगडीत आहेत. ते देवी महालक्ष्मीला आपली बहीण मानतात आणि तिची आराधना करतात. तुम्हीही श्रीहरी विष्णूचा अवतार नृसिंह यांचे भक्त आहात. तुम्ही या चेंचू लोकांची मनपूर्वक प्रार्थना केल्यास तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचे दर्शन होईल. क्षणभर बाळ श्रीपाद आपली थट्टा मस्करीच करीत आहेत असे नृसिंह वर्मांना वाटले. तरीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी ते चिंचू युवक युवतीस श्री नृसिंह स्वामींचा दर्शन लाभ व्हावा अशी विनवणी केली. त्यावर आपली अशी इच्छा असेल तर आम्ही आत्ताच आमची बहीण चिंचू लक्ष्मी आणि तिचा पती नृसिंह यास आपणाकडे घेऊन येतो. असे म्हणून हसत हसत ती मंडळी निघून गेली. क्षणभर विश्रांती घेऊन सुबैया म्हणाले, शंकर भटा, श्रीपादांचे प्रत्येक वचन लीला त्यांच्या साधक भक्तांच्या हित कल्याणासाठीच असतात. त्यांना अनन्य भावाने शरण आलेले भक्त पशु पक्षी इतकेच नव्हे तर भूमी यांचाही त्यांनी सदैव उद्धारच केला. कर्मसंयोगाने मीही त्याच वेळी नृसिंह वर्माच्या शेताजवळून चाललो होतो. श्रीपाद प्रभूंनी मला हाक मारून जवळ बोलावले आणि म्हणाले, सुबैया श्रेष्ठी, त्या वृक्षाजवळील मार्गावरून कोण येत आहे ते तू पाहिलेस का? अरे, ते बिल्व मंगळ आणि चिंतामणी वैश्य आहेत. तू आता त्वरित या ठिकाणी वाळलेल्या काट्यांचा ढीग करून पेटव. श्रीपादांचे ते बोलणे ऐकून मी आणि नृसिंह वर्मा दोघेही अचंबित झालो. प्रभू दाखवीत असलेल्या दिशेने वळून पाहिले तर खरोखर माझा मित्र बिल्व मंगळ आणि चिंतामणी वैश्य श्रीपाद प्रभूंकडे चालत होते. ते दोघेही अजून श्रीपाद प्रभूंजवळ पोचलेही नव्हते. तोवर श्रीपादांच्या आज्ञेचे पालन करीत आम्ही सुक्या काट्यांचा गोळा करून तो पेटवला. जसा त्या शुष्क काटांनी
पेट घेतला त्यावेळी थोड्याच अंतरावर असलेल्या बिल्व मंगळ आणि चिंतामणी या दोघांनाही आपले शरीर जणू दहन होत आहे अशी पीडा होत होती. त्या वेदना असह्य होऊन अखेर त्या दोघांचीही शुद्ध हरपली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या सहाय्याकरिता आम्ही त्यांच्याकडे धाव घेऊ लागलो, परंतु श्रीपाद स्वामींनी आम्हास थांबवले. काही क्षणातच त्या दोघांच्याही शरीरातून त्यांच्याच सारख्या दिसणाऱ्या दोन काळ्या आकृती बाहेर पडल्या आणि रुदन करीत त्या अग्नीत भस्मसात झाल्या. या अकल्पित प्रकारानंतर बिल्वमंगळ आणि चिंतामणी दोघेही शुद्धीवर आले. तेथे श्रीपादांना पाहताच त्या दोघांनीही त्यास अतीव श्रद्धेने वंदन केले आणि सद्दित होऊन आपली कहाणी सांगू लागले. ते दोघेही गुरुवायूर क्षेत्री श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेले असता सुदैवाने तेथेच त्यांना कुरुअम्मा नावाच्या महायोगिनीच्या दर्शनाचाही लाभ झाला. तिने सहजच त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तस्तु अर्थात श्रीपाद श्रीवल्लभांचे तुम्हास लवकरच दर्शन घडे असा कल्याणप्रद आशीर्वाद दिला. त्या अधिकारी योगिनीने दिलेल्या आशीर्वादाच्या प्रभावामुळे दैवी प्रभावाने बिल्वमंगळ आणि चिंतामणीच्या मनात भक्ती वैराग्याचे बीज पेरले गेले. पिटिकापुरमकडे येत असताना मार्गात त्यांना मंगलगिरी हे जागृत स्थान लागले. तेथील नृसिंह स्वामींचे दर्शन घेत असताना त्यांनी, हे स्वामी, कुरवपूर अम्माच्या शुभ आशीर्वादाने जेव्हा आम्हास दत्त अवतारी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाचा लाभ होईल त्याच वेळी त्यांच्या बरोबर आम्हास आपले म्हणजेच श्री नृसिंहाचेही दर्शन होईल असे सौभाग्य आम्हास प्राप्त व्हावे अशी अर्थ प्रार्थना केली. मी आणि नृसिंह वर्मा ह्या सर्व अतर्क घटना पाहून स्तंभित झालो होतो. एवढ्यात ते पहाडी भिल्ल आपली बहीण चेंचू लक्ष्मी हिला घेऊन त्या स्थळी आले. त्या युवक युवती बरोबर श्री नृसिंह देवही होते. दोन्ही हात मागे बांधलेल्या श्री नृसिंह देवास त्या चेंचू लोकांनी श्रीपाद प्रभूंसमोर आणून उभे केले. अशा एका मागून एक घडत असलेल्या विचित्र लीला पूर्वी कधी कुठल्याही युगात झाल्या असतील असे मला वाटत नाही. श्री नृसिंह स्वामींकडे दृष्टिक्षेप टाकत श्रीपाद प्रभू प्रश्न विचारू लागले. पूर्वयुगातील नृसिंह तूच आहेस ना? ही चेंचू लक्ष्मी तुझी पत्नीच आहे ना? आणि तूच हिरण्यकश्यपूचा वध करून आपला भक्त प्रल्हाद याचे रक्षण केले होतेस ना? उत्तर दाखल श्री नृसिंह देवानी त्रिवार होकार उच्चारला. त्या क्षणी श्री नृसिंह देव व चेंचू लक्ष्मी हे दिव्य ज्योतीत रूपांतरित झाले आणि श्रीपाद प्रभूंच्या शरीरात विलीन झाले. त्याचबरोबर ते सर्व पहाडी चेंचू लोक अंतर्धान पावले. श्रीपाद स्वामींची कृपा आणि आशीर्वाद वचनामुळे माझा मित्र बिल्वमंगळ महर्षी झाला आणि चिंतामणी योगिनी झाली. त्यावेळी या चित्रविचित्र घटना घडलेल्या नृसिंह वर्मांच्या जमिनीवर लवकरच एक ग्राम निर्माण होईल आणि त्या गावाचे नाव चित्रवाडा असेल अशी श्रीपाद श्रीवल्लभांची भविष्यवाणी केली. अर्थात ह्यात देखील दत्तप्रभूंचाच सिद्ध संकल्प होता. हेच सत्य आहे. हा कथाभाग सांगून सुबैया श्रेष्ठींनी उच्च स्वरात तीनदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले आणि मोठ्या भक्तिभावाने प्रभूंचा जय जयकार करू लागले. स्वामींच्या या अघटित सामर्थ्य लीला ऐकून स्मित झालेले शंकर भट त्यांच्याही न कळत त्या जय जयकारात सुबैयांना साथ देऊ लागले. श्रीपाद राजा शरण प्रपद्ये. हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर श्रीपाद प्रभूंची अखंड कृपा राहो ही श्रीपाद चरणी प्रार्थना. धन्यवाद.